वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. देशमुख क्लासमध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात. देशमुख क्लास देवळाली प्रवरा येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ शिक्षक संदीप ससाणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. आई-वडील आपल्या शिक्षणासाठी मोठा खर्च करतात, त्यामुळे त्यांच्या मान खाली जाईल असे कोणतेही वर्तन करू नका. मेहनत, शिस्त आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे खरे सूत्र आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जालना येथील औद्योगिक निरीक्षक मेजर दत्तात्रय कडू हे होते. तर कार्यक्रमास राजेंद्र उंडे, अर्चना भालेकर, अशोक पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. देशमुख क्लासचे संचालक चैतन्य देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. पवनी कडू, स्नेहल कदम, सिद्धी कोळसे, पुष्कर पवार, ओम भालेकर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणं केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी अंगारखे व सायली केशर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भरत कोकोटे यांनी मानले. आणि स्मृती ठेवून जाती, दोन दिवसाची रंगत संगत, दोन दिवसाची ही नाती. या जगामध्ये आपण जन्माला आल्यानंतर हा जन्म आपला अतिशय आनंदाचा दिवस असतो आणि याचा शेवट जेव्हा होतो तेव्हा हा अंत असतो आणि तो दुःखाचा दिवस असतो. या 2 दिवसाच्या अंतरामध्ये आपलं जीवन गुंफलेलं असतं. या 2 दिवसाच्या अंतरामध्ये जन्माला येणं आणि मृत्यू होणं, या 2 दिवसाच्या अंतरामध्ये आपलं जीवन गुंफलेलं असतं. त्या तुमच्या अवस्था असतात. घरामध्ये तुम्ही जन्माला आले पण गेला पाहिजे, आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे. भविष्यकाळात तुम्ही फार मोठे स्वप्न धरा. आता या प्लॅटफॉर्मवर सरांनी मला सांगितलं सरांनी की या जीवनामध्ये मैत्रीण फार महत्वाचे असते. मित्र आणि मैत्रीण फार महत्वाचे असते. म्हणजे मित्र हे फार महत्वाचे असतात. तुमच्या जीवनामध्ये मित्र पण असले पाहिजे, मैत्रिणी असल्या पाहिजे. म्हणजे मी असं म्हणतो तुम्हाला की मला मैत्री असले पाहिजे, मुलीला मैत्री असले असं नाही म्हणत तुम्हाला मी आहे. परंतु जे रानामध्ये काम करणारे आपले आई वडील आहेत त्यांनी त्यांच्या घामाचा पैसा तुमच्यासाठी लावलेला आहे, ध्यानात ठेवायचं. तुम्हाला टंगळ मंगळ करण्यासाठी पैसा लावलेला नाही, हे ध्यानात ठेवायचं. टंगळ मंगळ कधी करा, तुम्ही जेव्हा कमवताल तेव्हा तुम्ही टंगळ मंगळ करा. त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांचा पैसा वायाला घालायचा नाही, ध्यानात ठेवायचं. तुम्ही तुमच्या मनामध्ये खुणगाट बांधा की मला या जन्माला मी आलो तर मी काहीतरी मिळवणार आहे आणि मला काहीतरी या जगामध्ये करून दाखवायचं आहे. हे जगणं हे चालूच असतं पण एक वेगळ्या प्रकारचं जगणं चालू ठेवा. मला आज तुम्ही मनामध्ये अशी खुणगाट बांधा, मला UPSC परीक्षा द्यायची आहे, मला नीटची परीक्षा द्यायची आहे, मला MPSC परीक्षा द्यायची आहे. 10वी 12वी नंतर अतिशय मला 12वीच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे मार्ग आहेत. आज मुली सुद्धा कुठे पाठीमागे नाहीत, मुलं सुद्धा कुठे पाठीमागे नाहीत, परंतु मुलींचा धक्का हा वाढलेला आहे. मुलीचा धक्का शिक्षणाच्या बाबतीत. तुम्ही तुमच्या जर घरामध्ये किंवा अवतीभोवती तुम्ही जर पाहिलं तर गोष्टी तुमच्या बरोबर आयुष्यभर तुमच्या राहणार आहेत तुमच्या परंतु मी मला पुन्हा एकदा सांगेन, कर्तव्याबरोबर अधिकार आणि अधिकाराबरोबर कर्तव्य. जपानची तुम्हाला गोष्ट सांगतो. आपल्याकडं फार ते कमी मानतात. आपल्याकडं शाळेमध्ये मुलगा जायच्या अगोदर घरामध्ये मुलगा जन्माला आला तर त्या मुलाला 6 वर्षापर्यंत इतकं जपतात. त्याला कोणतंही काम करू देत नाही त्याला. उंडे सर. पण जपानमध्ये मुलगा 3 वर्ष झाला का त्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टी अगोदर 6 वर्षापर्यंत करायला सांगतात. सगळ्या गोष्टी पण त्याच्या म्हणजे तुम्ही छोट्या तुम्ही गोष्टी, चपला उचलणं, झाडून घेणं, कचरा उचलणं, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा कचरा स्वतः टाकून देणं,